जय गजानन गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। श्री गजानन म्हणा की बोला जय गजानन। नित्य श्रद्धेने स्मरा होईल माऊली चिंतन। गण गण गणात बोते सद्गुरूंचे हे प्रिय भजन। सहज गुणगुणले तरीही होईल मनोमन पूजन। करता करविता तोच मानून असू द्यावे समर्थाचे स्मरण। कर्म करूनी करावे ते आपल्या गुरु माऊलीचं अर्पण। आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं, कुणाशीही काहीही बोलू नये। अशा या वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नाम स्मरण करावं। एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्या सोबत सतत असतात। त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहीत असतं। काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात। नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचं ढग विरून जातात। मनाला प्रसन्न वाटतं। अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहज जगत्या मिळतात। खूप काही शिकवायचं मिळतं, म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नाम स्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग आहे। स्वामी म्हणतात, माऊली म्हणतात, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो, आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही। हीच नियती आहे। माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही। म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा। कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचं कार्य करा। माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो। धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही। माऊली म्हणतात, जो व्यक्ती कायम दुःखाची रडगाणं गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेलं सुख बाहेरूनच परत जाते, आणि जो व्यक्ती माऊलींवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेने इच्छा मिळवून जगतो त्याला स्वामी कृपेने सुख प्राप्त होते। माऊली म्हणतात, पिकलेले फळ हे 3 गुणावरून ओळखले जाते। एक तर ते नरम होते, दुसरे ते अतिशय गोड लागते, व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो। त्याप्रमाणे परिपक्व माणसाची ओळख सुद्धा 3 गोष्टीवरून करावी। प्रथम, त्यात नम्रता असते, दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवा असतो, तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो। सद्गुरू सांगतात, देव इतका वेडा नाही। अगरबत्ती लावण्याने, नारळ फोडण्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल। तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील, आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले। आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल, सत्कर्म करावे लागेल, आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले। यापेक्षा आणखी काय देणार देव? स्वामी सांगतात, हातातलं गेलं तरी नशिबाचं कोणीच घेऊ शकत नाही। हातातलं गेलं तरी नशिबाचं कोणीच घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही। माऊली भक्तांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। जय गजानन टाईप करायला सुद्धा विसरू नका। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। जय गजानन।